तो जीव वाचवण्यासाठी ओरडत होता, पण लोक व्हिडिओ काढत होते आणि नोएडामध्ये एक तरुण गाडीसोबत बुडून गेला. मित्रांनो, ही कुठली मूवी स्टोरी नाही, ही आहे नोएडामधील खरी घटना. युवराज मेहता, वय फक्त 27 वर्ष, IT फील्डमध्ये काम करणारा, घराकडे परतणारा एक साधा तरुण. रात्रीची वेळ, रस्ता ओळखीचा, पण रस्त्याच्या कडेला असलेला खुला खड्डा त्याच्या आयुष्याचा शेवट ठरला. युवराजची कार थेट त्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. पाणी वेगाने भरत होते, तरी त्याने हार मानली नाही. तो कसाबसा कारमधून बाहेर आला, कारच्या छपरावर चढला आणि मदतीसाठी ओरडू लागला. त्याने आपल्या वडिलांना कॉल केला, लोकेशन शेअर केले. बाबा, मला वाचवा, एवढंच बोलू शकला. आजूबाजूला लोक होते, पण कोणी धावून गेलं नाही. कोणी दोरी टाकली नाही, कोणी इमर्जन्सी सर्व्हिसला वेळेत कॉल केला नाही. काही लोकांनी काय केलं माहितीये? मोबाईल काढला, व्हिडिओ काढायला सुरुवात केली. हा प्रश्न आहे मित्रांनो, आपण माणूस आहोत की फक्त प्रेक्षक? जवळपास 1.5-2 तास युवराज पाण्यावर तग धरून होता. मदत येण्याआधीच तो थकला आणि शेवटी पाण्यात बुडाला. आता प्रश्न असा आहे की हे सगळं कोणाच्या निष्काळजीपणामुळे झालं? सगळ्यात पहिले म्हणजे बिल्डर आणि अथॉरिटी. इतक्या मोठ्या खड्ड्याजवळ ना बॅरिकेड्स, ना वॉर्निंग बोर्ड. दुसरं, प्रशासनाची बेफिक्री. रात्री सेफ्टी चेक नाही, पेट्रोलिंग नाही. आणि तिसरं, आपलं समाज म्हणून अपयश. समोर माणूस मरत असताना आपण फक्त बघत राहिलो. युवराज आज जिवंत असता, जर रस्ता सुरक्षित असता, जर वेळेत मदत झाली असती, जर कोणीतरी व्हिडिओ नको, जीव वाचवा असं म्हटलं असतं. ही बातमी नाही मित्रांनो, हा आरसा आहे, जो आपली संवेदना कुठे हरवली आहे ते दाखवतो. जर तुम्हालाही वाटत असेल की अशी घटना पुन्हा घडू नये, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या वेळी कोणी मदतीसाठी ओरडत असेल तर मोबाईल नाही, माणुसकी दाखवा.